आणि 2 मिनिटं शांतता ज्यांची दरवेळीचं लग्न झालंय. सगळे तिकडनं गेलं, आपण इकडनं जाऊ. Especially thanks to Akshay, because he was taking care of everything. तो असं काय करत होता. अरे बायकर सर आवाज कसा आला पाहिजे. 93.5 रेड एफएम. क्या बात है. सारे के सारे हैंडसम लोगों के लिए एक बार जोरदार तालियां. अच्छा हे याला टाळा नाही येणार. सारी की सारी खूबसूरत लड़कियों के लिए एक बार जोरदार तालियां. एक बार शाउट आउट दे दो उन सारे बंदों को जिनको आज भी गर्लफ्रेंड नहीं मिली. आणि 2 मिनिटं शांतता ज्यांची लग्न झाली आहे त्यांच्यासाठी. 5 ते 10 मिनिटात आपण सुरुवात करूयात. हाच उत्साह कंटिन्यू ठेवूयात आणि मजा करूयात. ओके. व्हिडिओ आणि फोटोज बढिया आले पाहिजे का. मग त्याआधी म्हणून सुरुवात करण्याच्या आधी आपण ते बीटीएस करून घेऊ. आत्ताच काय काय होणार आहे ते, म्हणजे टेन्शन नको. मला असं वाटतंय की आपण आहे ना बाईक्स अशा इकडे घेऊयात आणि मग नंतर राईडला पुढे जाऊयात. चालतंय असं. दुसरं काय करूयात. चालेल. बढिया. तर मग इफ पॉसिबल जर बाईक्स आपण आत्ताच इकडे अरेंज करून घेतल्या अशा, तर मग आपल्याला निघायला सोयीस्कर पडेल. सो आपण करून घेऊ शकतो आत्ताच. म्हणजे एकदा ती गोष्ट तयार झाली की आपण सेट होऊन जाऊ. मग आपल्याला हे करता येईल पुढे, है ना. इथूनच स्टार्ट कर. एक शेर अर्ज करना चाहेंगे. असं काहीतरी लिहिलंय की लफ्जों के पैमानों में नशा होगा जज्बात नहीं. लफ्जों के पैमानों में नशा होगा जज्बात नहीं. आपकी तारीफ में शामिल हो ये उन लफ्जों की औकात नहीं. सो एक बार अपने आप के लिए जोरदार तालियां. वाजवा रे वाजवा, जोरात वाजवा. आमच्या रेड एफएम ची टॅगलाईन सुद्धा बजाते रहो. नाही बाकी काही नाही विचार. अच्छा फ्लॅग ऑफ झाल्यानंतर तुम्ही गाड्या काढतात. मला कोणीतरी फ्लॅग ऑफ करा. सुरू करू का ऑफिशियली. रेड एफएम मधलं नाही, हे आमच्या आहेत ना रोज पोळी भाजी देणारी लोक. चलो सगळं विसरून जा. नवीन सुरुवात ही काय. गणपती बाप्पा मंगलमूर्ती काल हर कष्ट हर दुःख हर 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 महादेव की आज के आनंद की. वा 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 वा. आणि जिम्बिम क्लब सोडा प्रेझेंट्स रायडर्स म्युझिक फेस्टिवल ब्रेकफास्ट राइड. वेन्यू पार्टनर आपले आहेत ग्रेप एम्बसी. एक बार ग्रेप एम्बसी के लिए जोरदार तालियां. कितीतरी वर्षांपासून टेस्ट मध्ये कन्सिस्टन्सी ठेवलेलं हे ठिकाण, जिकडे येण्यासाठी आबाल वृद्ध पॅशनेट असतात. एक बार उनके लिए जोरदार तालियां हो जाए. सोबतच आपले राइडिंग पार्टनर आहेत नाशिक राइडर्स कम्युनिटी. एक बार उनके लिए भी जोरदार तालियां. आप सबके लिए जोरदार तालियां. आणि याच सगळ्या गोष्टी करत असताना धर्मेशजींना आम्ही वेळोवेळी प्रचंड त्रास दिलेला आहे. गौरीजींना वेळोवेळी प्रचंड त्रास दिलेला आहे. एक बार इन दोनों के लिए भी जोरदार तालियां. सोबतच आमच्या सोबत जोडले गेले आहेत असोसिएट पार्टनर आहेत आपले होंडा बिग विंग नाशिक सेंट्रल. उनके लिए भी एक बार जोरदार तालियां. एंड मैक्स प्ले ऑन हमारे साथ है. अमेजिंग से हे ड्रिंक आहे ज्याचा आस्वाद तुम्ही थोड्या वेळानंतर घेऊ शकतात. एक बार मैक्स के लिए भी जोरदार तालियां. संकल्प लैंडमार्क सुद्धा या आपल्या ऍक्टिव्हिटी सोबत जोडले गेले आहेत. एक बार संकल्प लैंडमार्क के लिए जोरदार तालियां. संकल्प लँडमार्क मधून शिंदे सर आता सध्या आपल्यात उपस्थित आहेत. मी सरांना रिक्वेस्ट करतो त्यांनी प्लीज स्टेजवर यायचं आहे. सर प्लीज. सर के लिए एक बार जोरदार तालियां. सर या ऍक्टिव्हिटी बद्दल काय बोलावं असं वाटतं. नक्कीच
आपलं जे युथ आहे त्याबद्दल मला फार अभिमान आहे. कारण आज जे रायडर मी बघतोय एवढा समोर अफाट गर्दी आणि 6 वाजेपासून गाड्यांचा आवाज येत होता. आणि जेव्हा आम्ही इगतपुरीमध्ये काम करतो आणि इगतपुरी आणि मुंबई हे कनेक्शन तसं फार मोठं आहे. कारण मुंबईचे बरेचसे रायडर्स, पुण्याचे रायडर्स हे इगतपुरी शिर्डी हे कंटिन्यू ड्राईव्ह करत असतात आणि त्या सुंदर अशा वातावरणामध्ये येण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा मी तुम्हाला सगळ्यांना एक विनंती करेन की तुम्ही पुढे एकदा इगतपुरीमध्ये पण या. इगतपुरी, भावली आणि कळसुबाई, अलंग मलंग कुलंग तो एकदम सुंदर असा तुमच्यासाठी खूप योग चांगला राहील. तर तुम्ही या. त्याचं सगळं स्पॉन्सर 93.5 आणि आम्ही सगळं करू अशी मला खात्री आहे. तर मी एक विनंती करतो. थँक्यू व्हेरी मच. सर आता इकडून एक प्रपोजल आलाय, नेक्स्ट संडे क्वेश्चन मार्क चालेल का? ऑलवेज 26 जानेवारी असल्यामुळे बघा तुम्हाला सगळ्यांना वेळ अवेलेबल झाला पाहिजे. Yes, मला तर आनंदच राहील त्या गोष्टी करण्यामध्ये. आणि तुम्ही जर आलात तर नक्की मी आणि आमची टीम तुमचं नेहमी स्वागत करेल, एवढं गॅरंटी देतो. क्या बात आहे. सो तुम्ही सगळेजण एकदा राईडला निघालात की आम्ही सरांसोबत बसून सगळं 26 तारखेचं डिस्कशन करून घेतो. और फिर इस बात के लिए एक बार जोरदार तालियां. अरे फिरण्याचे प्लॅन्स हे असेच झाले पाहिजे, वेळेवर झाले पाहिजे. थँक्यू सो मच सर हमें ज्वाइन करने के लिए. सर के लिए एक बार जोरदार तालियां. 8 आणि 9 फेब्रुवारी 2 दिवस अत्यंत स्पेशल आहेत. दिल्लीमध्ये रायडर्स म्युझिक फेस्टिवल होणार आहे. आय एम शुअर तुम्हाला सगळ्यांना या गोष्टीबद्दलची माहिती असेल. आणि संपूर्ण भारतभरातून वेगवेगळे ग्रुप्स जॉईन करता आहेत. अमेझिंग परफॉर्मन्सेस तुम्हाला बघायला मिळणार आहेत. बढियाचं फूड आहे आणि हे जे कल्चर आहे या कल्चरला सेलिब्रेट केलं जाणार आहे. आणि याच करता आपण या रॅलीमध्ये आजही सहभागी होतो आहोत. पर्पज हाच आहे की प्रत्येक शहरानं एक तर रायडर्स म्युझिक फेस्टिवल बद्दल ऐकावं आणि प्रत्येक शहरामध्ये एक वेगळा आणि अत्यंत महत्वाचा सोशल इश्यू घेऊन आपण सगळेजण पुढे येतो आहोत. आपल्या नाशिक शहरामध्ये गाडी चालवणं म्हणजे पार्किंग पासून, अगदी पार्किंग करायची असेल गाडी तरी सुद्धा माणूस स्वतःला पार्किंग समजतो आणि चालवायची असेल मग तर त्याच्यातला राजा महाराजामध्ये परिवर्तित होऊन जातो. आणि या गोष्टीचा त्रास हा इतर लोकांना आणि त्या व्यक्तीला सुद्धा होऊ शकतो. आणि एक अत्यंत चुकीचा प्रश्न जो मी धर्मेशजींना परवाच्याला इंटरव्ह्यूच्या दरम्यान विचारला होता, तुम्ही सगळेजण जेव्हा 200च्या स्पीडनं गाडी चालवतात तेव्हा किती मजा येत असेल नाही? हा प्रश्न चुकीचा याकरता कारण तुम्ही सगळी मंडळी सेफ्टीचा खूप जास्त विचार करत असतात. आता सध्या एक रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून मी धर्मेशजींना रिक्वेस्ट करेन तुम्ही आम्हाला जॉईन करावं. आणि रोड सेफ्टीचा जो विषय आहे त्याबद्दल सगळ्या रायडर्सच्या वतीने काहीतरी बोलावं. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या यार. मी एक बघितलं धर्मेशजींसाठी ना मुली लपून टाळ्या वाजवतात. हे आहे म्हणजे धर्मेजीचं लग्न झालंय. मग काय झालं. गुड मॉर्निंग सगळ्यांना. गुड मॉर्निंग. रोड सेफ्टी बद्दल तर बऱ्यापैकी आमच्या रायडर्स कम्युनिटीला सगळंच माहिती आहे आणि सगळे बऱ्यापैकी रूल्स फॉलो करतात. आणि इवन आता जेवढे पण रायडर्स सोबत जे पिल्लियन मागे बसून आले ते सगळे तरी हेल्मेट मध्ये. आमचे तर सगळे सेफ आहे. पण मी सगळ्यांना एकच म्हणेल की तुमच्या सोबतचे जे इतर लोक आहे जे आपल्या कम्युनिटीमध्ये नाही त्यांना फक्त एवढंच सांगावं की तुम्ही हेल्मेटचा वापर करावा. प्रत्येक रूल्स आणि रेग्युलेशन्स, ट्रॅफिक रूल्स आणि रोड सेफ्टी बद्दल तेवढं शिकवा तुम्ही त्यांना, ते गरजेचं आहे. थँक्यू सो मच धर्मेशजी आम्हाला जॉईन केल्याबद्दल. जोरदार टाळ्या एकदा धर्मेशजींसाठी. तर क्या अब शुरुआत करी जाए. कोण? अरे गौरी तुला रुद्रा बोलवतोय. माईक गौरीजींसाठी एकदा जोरदार टाळ्या. मॅनेजमेंट स्किल्स हे महिलांमध्ये पुरुषांपेक्षा जास्त असतात आणि ग्रुप मॅनेज करण्याचं काम जे गौरीजी करतायत इतक्या दिवसांपासून तुमच्या सगळ्यांपैकी खूप लोकांनी त्यांना त्रास सुद्धा दिलाय. सो जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि स्पेशली ज्याला 3 फोन करावे लागतात त्यांनी जास्त जोरात टाळ्या वाजवायच्या. आदित्यसाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवा आधी. काय ऍड्रेस काय? मी मागे बोललीच आपल्याला फक्त बायकिंग ब्रदरहूड प्रमोट करायचंय. दॅट इज द मेन मोटिव्ह. नो मॅटर किती पण
कोणासोबत काही इश्यू वगैरे हो ना हो, आपल्याला फक्त बायकिंग ब्रदरहूडच प्रमोट करायचं. त्याच्यामुळे NRC आपण फॉर्म केली. थँक्यू. क्या बात, थँक्यू सो मच. एकदा जोरदार टाळ्या. चला सज्ज होऊयात आता सुरुवात करण्यासाठी, राईड साठी सज्ज होऊयात. निघण्याच्या आधीचा मुहूर्ताचा एक व्हिडिओ करून घेऊयात, ठरवून घेऊयात एकदा काय बोलायचं आहे. छानपैकी आवाज करू, कल्ला करूयात आणि मग सगळेजण स्टार्ट करूयात. कुठे आहे आमचा कॅमेरामन? तुला मी दिसतो? हा, चाललंय ना सगळं व्यवस्थित? सगळं होईल. एकदा एकदा हिकून या अंगाने एकदा होऊन जाऊ दे, सगळ्यांचे गोड गोड चेहरे दिसून जाऊ दे. मागच्या अंगाने तुम्ही सगळे म्हणजे हँडसम आहे तरच बायकर बनू शकतो असं काही क्रायटेरिया? नाही असं काही नाही. आम्ही हे घातल्यानंतर ऑटोमॅटिकली हँडसम होऊन जातो. ओके, मी तेच म्हणणार होतो कारण सगळे हँडसम नाहीयेत. सो स्टार्ट करें. सुपर हिट्स 93.5 रेड FM वर रुद्रा आहे माझं नाव. 8 आणि 9 फेब्रुवारी रोजी रायडर्स म्युझिक फेस्टिवल होणार आहे आणि त्याकरता नाशिकचे सगळे पॅशनेट बायकर्स आपल्या सोबत आहे. सगळ्यांमध्ये एनर्जी आहे का? सगळे बायकिंग साठी पॅशनेट आहेत का? सगळ्या लोकांचं लग्न झालंय का? करण्याची इच्छा प्रत्येकाच्या मनात आहे का? आणि बाईक वरतीच प्रेम आहे, मुलीवर नाही असं म्हणणाऱ्या मुलांनी शाउट आउट द्यायचा आहे. या सगळ्या मुलांना चिरेल असा महिलांनी शाउट आउट द्यायचा आहे. रेड FM 93.5 वर आम्ही जेव्हा केव्हा कुठच्याही गोष्टीची सुरुवात करतो तेव्हा म्हणतो बजाते रहो. सो ये आगाज है इस खूबसूरत सी एक्टिविटी का. सुपर हिट्स 93.5 रेड FM बजाते रहो. आवाज नाही आला. 93.5 रेड FM बजाते रहो. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. बाईक वाल्यांचा जय असो. अरे वा, क्या बात. सो आता गॅदर होऊयात. त्यांना तिकडनं पाठव.
हाय गाईज, स्वागत आहे तुमचं आजच्या व्लॉगमध्ये. आजचा लाईनअप बघू शकता तुम्ही, किती बाईक्स येतात. आज रेडिओ रेड FM 93.5 ची स्पॉन्सर राईड आहे. थांबायचे. ओके ओके. लेमे मजा येणार आजच्या राईडला. का पब्लिक लय आज खूप आहे. बरोबर. काय करतो हाताने कसं करतो ऑन ऑफ? नाही तसं नाही. याला काही तू याचं रिमोट वगैरे पण येतं का? हे तर माहित नाही पण मला. हे इझी आहे पण हे बघ, हे तू ऑन नाही केलं का? हे फक्त एकदा दाबलं तरी डायरेक्ट होऊन जातं ना. हां. रेडी रायडर. ओके, चला सगळ्यांनी गाड्यांवर बसून घ्या. आपण फ्लॅग ऑफ करू. आणि निघतो आम्ही. चला आता लाईन ऑफ सुटेलच आपला. आज मजा येणार आहे राईडला. तू थांब, मागला निघ आता. मागून निघ. आप इसके पीछे जाओ. आप इसके पीछे जाओ. हॅलो. हॅलो, सगळ्यांनी प्रॉपर गोल स्टार्ट करून घ्या. तेल रेडी आपल्या या ठिकाणी. पहिले 2 फिमेल रायडर्स आहेत, त्याच्यानंतर लगेच 2 सुपर बाईक आहे, त्याच्यानंतर ड्युअल प्रोफाईलने आपण हळूहळू सगळे एकत्र निघणार आहे. ही कोणाची गाडी आहे? प्रॉपर मॅनेजमेंट करून घ्या. मध्ये येऊ नका. 2 जणांना पुढे जाऊ द्या. ओके, सगळे रेडी? हा, ती गाडी पुढे लावा ना, म्हणजे जातील आरामात ते. रेडी रेडी. ओके. डिस्कनेक्ट झालं माझं.
बघितलं असेल आपल्या राईडची सुरुवात झालेली आहे. आता निघालो आपण. लाईन अप लय पुढे गेलाय. आपण कॅचअप करू आता. तुमचा लाईनअप बघू शकता केवढं लाईनअप आहे मस्त. तर इकडनं आम्ही बारदान फाट्यापर्यंत जाणार आहे. स्ट्रेट बारदान फाट्यावरून लेफ्ट टर्न घ्यायचा आपल्याला. ह्यांचा घेतला का फोटो? ह्यांचा घेतला फोटो? आजचा लाईनअप
मजा येते राईडला. बघू शकता किती पब्लिक आहे आज. तिकडनं गेलं आपण इकडनं जाऊ. आज NRCचे रायडर आहे, पूर्ण ग्रुप घेऊन आलो आहे आम्ही. तसं चालू ठेवा, व्हिडिओ करतोय ना. लय मजा येते आज. खूप खुश आहे, खूप दिवसांनी एवढ्या गँग बरोबर राईड करायला भेटते आपल्याला. बघू शकता पब्लिक केवढं लांब पब्लिक आहे एकदम.
आपण आलोय आपल्या एंड पॉईंटच्या जवळजवळ पास आलेलो आहे. म्हणजे परत आपण ग्रेप एम्बॅसीला जिथनं आपण सुरुवात केलेली तिथं देऊन पोचलोय. आता परत आपण ग्रेप एम्बॅसीला म्हणजे पोचूच आपण थोड्याच वेळात. तू उतर आता इथे उतर. ए भाई फोटो काढ आमचा फोटो काढ ना फोटो काढ ना. फायनली पोचलोय आपण आपलं लोकेशन वरती. एक अडकलं इकडे.
क्या करना बाइक फिर अंदर करें बाइक अंदर ले रहे लाईन अप में ऐसे की इधर ही रखना है नहीं आई गेस इथे सेपरेट तुम्हालाच पार्किंग राहायची असं म्हणजे चांगलं वाटेल आप ये बोल रहे हैं ना सर ये वाला ये जो पार्किंग है ये वाला चल जाएगा हां तो फिर ऐसा बोल दीजिए किती गाड्या लावायच्या अरे डिक्की उघडेल एवढ्यात कुठे गेला अरे ऐकत गेला तो या साईडला. हर्षल वॉशरूमला घे तिकडे घ्यायच्या गाड्या. पुढे लॉक उघडला गाड्या तिकडे घ्यायच्यात बहुतेक. चल हम कोणतरी मध्ये टाकेल ना. नाही भाऊ आरसी नाही ना ते कधी राईडला गाडी दुखायला लागली पाहिजे. नहीं ठीक है भाई हे मामा सोबत फोटो घ्यायचे का राइड होने के बाद राइडर के चेहरे पे जो ग्लो आता है उस ग्लो के लिए एक बार जोरदार तालियां. सगळ्यांना मजा आली का? बरोबर. छान राईड झालेली आहे आणि आता आय शुअर थोडासा थकवा जर आला असेल तुमच्यामध्ये, जर थोडं वीकनेस आला असेल, जर काहीतरी बढियाचं एनर्जी ड्रिंक मिळावं असं वाटत असेल तर त्याची सगळ्यात आधी व्यवस्था करतो. आपल्यासोबत मॅक्स जोडलं गेलेलं आहे. सर आहेत मॅक्स मधून. सर मैं आपसे रिक्वेस्ट करूंगा आप प्लीज स्टेज पे आए और अपने साथ एनर्जी ड्रिंक्स भी लाए.
येत आहे. अच्छा, बाय द वे आणखी एक महत्वाची गोष्ट, होंडाचा सुद्धा स्टॉल तिकडे थोडा पुढे तिकडे लावलेला आहे आणि 2 बढिया होंडाच्या अमेझिंग गाड्या सुद्धा तुम्हाला बघायला मिळत असतील. जर तुम्हाला टेस्ट ड्राईव्ह वगैरे घ्यायची असेल, चेक करायचं असेल तर तुम्ही ते सगळं नक्कीच करू शकता. सुरुवात करूयात एनर्जी ड्रिंक सोबत. अच्छा, सर आले, बढिया. रेकॉर्ड आहे. तोपर्यंत आपला सोशल मीडियावरचा व्यवसाय आवरून घ्यायचा. एक बढिया रील शूट करूयात. हा? एक रील शूट करते. रुद्र, मला असं थोडं एक डाऊट आलं होतं, जिम बिम कडनं काय आम्हाला? हा, जिम बिम कडनं काय? हा प्रश्न माझ्याही मनात आहे. त्याला संध्याकाळची राईट ठेवू आपण. एक रील शूट करूयात मस्तपैकी. हे राहू देतो हातात, हा ना, मस्त वाटेल. खरंच कुठून करायची सुरुवात? असं जाऊ मग मी यांच्यासोबत. हा, When your heart is broken, you simply cannot trust what your mind is telling you. This is what makes heartbreak so difficult to heal. Addicts know they're addicted. They know when they're shooting up. But heartbroken people do not. But you do now. But you do now. इतना मुझे पता है, इसका जवाब है बिल. क्योंकि सबसे बड़ा स्ट्रेन वही होता है गाड़ी में. सेकंड, बाइक का छोटा सा पार्ट हूँ पर बड़े काम आता हूँ. मेरे होते हुए तो हो सकता नहीं स्लिप. सबको बांध के रखता हूँ, ऐसी है मेरी ग्रिप. ब्रेक, ABS, मुझे लगता है एक तो जिसने मेरे लिए क्वेश्चन निकाले हैं वो गलत राइडर है, जिसने जवाब गलत दिया है. या फिर आप सब गलत राइडर हो जिसको जवाब आप बताओ कौन गलत है? जो सवाल वाला उससे मैं बाद में बात करूंगी. इसका जवाब लिखा है चेन टेंशनर. ये कौन सा पार्ट होता है गाड़ी का? होता है राइट है ना. चलो फाइनली किसी ने बोला भाई क्वेश्चन का जवाब सही है. ठीक है, किसी एक इंसान को पता है ये जवाब सही है. अभी कितना सही बोल रहे हैं वो मुझे नहीं पता. ठीक है, हूँ तो मैं स्विच पर लाइट्स नहीं जलाता. कंट्रोल करता हूँ तेरी स्पीड. तू फास्ट चलेगा या स्लो ये डिसाइड करने के लिए आई एम वन द यू नीड. ओडोमीटर. क्या ओडोमीटर? ठीक है, बाइक का नॉलेज देख के बात कर लेते हैं थोड़ा सा. इसका नाम लिखा है. आणि मला ऍक्च्युली हॅट्स ऑफ टू यू गाईज, कारण की असं कोऑर्डिनेशन मी कधीच बघितलेलं नव्हतं. आणि स्पेशली थँक्स टू अक्षय, कारण ही वॉज टेकिंग केअर ऑफ एव्हरीथिंग. तो असं काय 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 करत होता, असं करत होता, असं करत होता, असं करत होता, मला काहीच कळत नव्हतं. हॅट्स ऑफ टू यू, यू गाईज आर अमेझिंग. मला बाईक बद्दल काहीच येत नाही. आय वुड लव्ह टू जॉईन युअर गँग इफ पॉसिबल. डू यू वॉन्ट मी टू जॉईन युअर गँग? अजून थोडा आवाज वाढव. अजून दाखवा. एक कंडिशन आहे.
प्लॅन हा, हा. आहे असे स्पॉन्सर्ड इव्हेंट आणत जा. आता रेड एफएम सोबत 10 दिवस आहे, मला काय करायचं? पण एनिवे मजा आली राईड करून तुमच्या सगळ्यांसोबत. आता आपण मिसळ खाऊया मस्त तिखट आणि या दॅट्स बिन माय टाइम. थँक्यू सो मच गाईज. ओव्हर टू सौरभ. सौरभ पण सध्या नोटीस पिरियड होते, त्याच्यावर शेवटचे 12 दिवस बाकी. ऍक्च्युली हे सिक्रेट होतं खरं. मला माहितीये सगळ्यांचं लक्ष मिसळीकडे आहे, म्हणजे मी सकाळी आल्यापासून विचारतोय तयार आहे का मिसळ, कारण मला सकाळी लवकर भूक लागते. सो मी धुळ्यासाठी आणि मुंबईसाठी इव्हिनिंगचा शो करतो मॅजिक FM 106.4 वर. कधी मुंबईला तुम्ही गेलात तर नक्की ऐका. बाकी कसा एक्सपिरियन्स होता तुमचा? ओके, सो तुमच्यापैकी सगळ्यांनी भरपूर राईड्स केलेल्या आहेत, पण असं कोणी आहे का की तो एखादा त्याचा मेमोरेबल इन्सिडन्स थ्रू आउट द म्हणजे यापूर्वी केलेल्या राईड्स पैकी शेअर करू शकतो? क्लॅप फॉर प्रमोद. यू मस्ट बी फिलिंग हंग्री, पण थोडासा जोश दाखवणं गरजेचं असतो. जोरदार टाळ्या प्रमोदसाठी. सगळ्यात आधी एकरी हाक मारली चालेल? ओके, सो बाय प्रोफेशन काय करतोस तू अदर दॅन रायडिंग? मी अकाउंट्स मध्ये काम करतो. अकाउंट्स. ओके, सो काय एक्सपिरियन्स आहे तुझ्याकडे आणि कुठली ती राईड होती? माझे आता मी पूर्ण काश्मीर टू कन्याकुमारी सगळ्या राईड्स झालेल्या आहेत. आता सांगायचं म्हटलं तर 1 ते 1.5 तास आपला वेस्ट होतो. चंद्रताल लेक कॉल आपला चंद्रतालचा एक्सपिरियन्स मोठ्या राईडवर होतो. चंद्रताल लेक म्हणून एक जागा आहे, रिमोट एरिया आहे, तिथे कुठल्याही प्रकारचं नेटवर्क नाही आहे. बरं. तर ते 2 दिवस आमच्याकडे नेटवर्क नव्हतं आणि नाशिकमध्ये कोणालाही माहित नव्हतं की आम्ही कुठे आहे काय. तर जे नाशिकमध्ये आमचे मित्रपरिवार होते सगळेजण आमची जी काळजी करत होते 2 दिवस की आम्ही कुठे आहे काय. बस ते आल्यानंतर आम्हाला खूप छान वाटलं की लोक आमची एवढी काळजी करतात. घरी स्वागत झालं की काय? स्वागत म्हणायचं झालं तर आकाश स्वागत त्याचं घरी लिटरली एक नवरी आपण घर सजवतो अक्षरशः स्टेअरकेस मध्ये फुलं टाकून त्याला हार घालून घरात स्वागत झालं होतं. आला पण क्या बात आहे, जोरदार टाळ्या. ओके, सो मी एक सर्वे वाचत होतो आणि त्यामध्ये असं लक्षात आलं 2024 या वर्षात 18 ते 34 वयोगटात एकूण 1,78,000 लोकांचे रोड ऍक्सिडेंटमध्ये डेथ झालेली आहे. आणि आय रिअली अप्रिशिएट की तुम्ही एवढी सेफ्टी फॉलो करता आहात, तुम्ही कंटिन्यू हेल्मेट घालून राईड करता आहात, की जो एक मेसेज तुम्ही लोकांना देत आहात. सो क्लॅप फॉर युअर सेल्फ. आणि फेब्रुवारीमध्ये रायडर्स म्युझिक फेस्टिवल होणार आहे दिल्लीमध्ये. सो मी सांगेन की तुम्ही नक्की त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करा. इट इज गोइंग टू बी अ फन इव्हेंट. मी सुद्धा तिथे जाणार आहे, दो आय एम ऑन नोटीस पिरियड, कारण माझा तिकडे इंटरव्ह्यू आहे, सांगायचं नव्हतं. एनिवे, थँक्यू सो मच, छान वाटलं. आता आपण आय थिंक मिसळकडे प्रोसीड करायला हरकत नाही, कारण प्रचंड भूक लागलेली आहे. ओके, सो एकदा जोरदार, एकदम जोरदार टाळ्या नाही टाळ्या नाही, काहीतरी वेगळं. 93.5 रेड FM. क्या बात है, थँक्यू सो मच.
खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.